नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण 8 महिन्यांपासूनच्या बाळासाठी घरच्या घरी सॅरेलॅक कसे तयार करायचे ते बघणार आहोत। यामध्ये आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही, त्यामुळे हे सॅरेलॅक बाळासाठी अतिशय उपयुक्त आहे। यामुळे बाळाचे वजन नक्कीच वाढेल। बाजारातील सॅरेलॅकमध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वापरले जाते की ज्यामुळे बाळाच्या पोटांना त्रास होतो। काही बाळांना पचन होत नाही, अशा प्रकारे वेगवेगळ्या समस्या बाळांना होतात। त्यामुळे आज आपण घरच्या घरी सॅरेलॅक बनवत आहोत, त्यामुळे हे बाळांसाठी अतिशय पौष्टिक आहे। हे सॅरेलॅक आपण घरीच आपल्या बाळाला वरचे पहिले अन्न स्वच्छ, पौष्टिक आणि योग्य मिळाले तर बाळाचा विकास चांगला होईल। तर मी या व्हिडिओमध्ये अगदी तांदूळ कोणता घ्यायचा इथपासून तर पेस्ट कशी करायची इथपर्यंत सर्व टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहे। म्हणून व्हिडिओला पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सर्व बारीक सारीक टिप्स लक्षात येईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे, तुम्ही आंबामोरही घेऊ शकता, पण तांदूळ हा आपल्याला सुवासिकच घ्यायचा आहे, म्हणजे मुले हे आवडीने खातात। आता तांदूळ हा मी 1 किलो घेतला होता, त्यामुळे मी मुगाची डाळ या ठिकाणी अर्धा किलो घेते। त्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ 125 ग्रॅम घ्यायची आहे। नंतर आपल्याला हिरवे मूगही आपल्याला 125 ग्रॅम घ्यायचे। नंतर आपल्याला मसुरीची डाळसुद्धा आपल्याला 125 ग्रॅम घ्यायची आहे। आता मी या ठिकाणी तुरीची डाळ घेतलेली नाही, कारण आपण मुलांना तर वरण भात देतच असतो, त्यामुळे मी तुरीची डाळ घेतलेली नाही। आता एका मोठ्या पातेल्यात आपण सर्व हे डाळ तांदूळ घालून घेऊ। तर या ठिकाणी मी 1 किलो बरोबर इंद्रायणी तांदूळ घेतला होता, त्यामध्ये आपण अर्धा किलो मुगाची डाळ घालून घ्यायची आहे। मुगाची डाळ घातल्यानंतर मसुरीची डाळ घालूया। मसुरीची डाळ घातल्यानंतर आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची आहे। हरभऱ्याची डाळ तुम्ही कमी जास्तही करू शकता, कारण ती मुलांना पचण्यासाठी जड असते, त्यामुळे कमी जास्तही केली तरी काही हरकत नाही। त्यानंतर मूग घातले होते। मूग आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे। तर मी अशा पद्धतीने छान असे धुवून घेते। त्यानंतर आपल्याला हे एका जाळीमध्ये काढायचे आहे आणि जाळीमध्ये काढल्यानंतर याचे पूर्ण पाणी निथळून घ्यायचे। आता या ठिकाणी पूर्ण पाणी निथळून झाले आहे। मी या ठिकाणी सुती कॉटनचा कपडा घेतला आहे, त्यावर आपण हे सर्व डाळ तांदूळ टाकून घेऊया आणि आपण छान असे फॅन खाली कडक असे वाळवून घेऊया। आपल्याला हे पातळ पसरवून, तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने पसरवून घेते आहे। आपल्याला हे डाळ तांदूळ मोठ्या फॅन खालीच वाळवायचे आहे, कडक उन्हात वाळवायचे नाही। वाळवले तर आपल्याला हे चुरा व्हायला लागतात, त्यामुळे आपल्याला हे फॅन खालीच वाळवून घ्यायचे आहे। आता मी हे डाळ तांदूळ 4 ते 5 तास किंवा रात्रभर असेच वाळवत ठेवणार आहे। आता 4 ते 5 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ छान असे वाळले गेले, छान असे कुरकुरीत झाल्यासारखे झाले। त्यानंतर या मोठ्या कढईत मी गॅसवर ठेवून त्याच्यात आपण 2 टेबलस्पून जिरं घालूया। त्यानंतर आपण 2 टेबलस्पून ओवा घालूया। त्यानंतर आपण 6 ते 7 काजू घालूया। काजू घातल्यानंतर आपण बदाम देखील 6 ते 7च घालूया। त्यानंतर आपण या ठिकाणी 2 चमचे आपलं साजूक तूप घालूया। तूप हे तुमच्या आवडीनुसार आहे, नाही घातलं तरी काही हरकत नाही, पण तूप हे बाळांसाठी चांगले असते, त्यामुळे तूप घालणं अगदी गरजेचं आहे। आता तूप घातल्यानंतर आपण मोठ्या गॅसवर 6 ते 7 मिनिट सारखे हलवत राहूया, जेणेकरून हे डाळ तांदूळ आपले खालून जळू नये। यामुळे आपण मोठ्या गॅसवर सारखे हलवत राहून 3 ते 4 मिनिट हलवत घेत राहूत। आता तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ हे असे ओलसर वाटत आहेत, त्यामुळे हे आपण तूप टाकलं होतं म्हणून असे ओलसर वाटत आहेत, ते आपल्या उलटण्याला चिपकत आहेत। जोपर्यंत आपले उलटण्याला चिपकत नाही तोपर्यंत आपल्याला हे असेच हलवत राहायचे आहे। आता या डाळ तांदळामध्ये थोडेही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, नाहीतर आपल्या सॅरेलॅकला अळी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे जराही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे। आता हे डाळ तांदूळ आपण छान असे गार करून घेऊ। आता गार केल्यानंतर आपण हे एका डब्यात भरू। डबा हा आपल्याला स्वच्छ आणि कोरडा असावा, त्याला थोडेही 1 थेंबही पाणी नसावे आणि आपण हे गिरणीमध्ये दळायला देऊ। हवं असेल तर तुम्ही याला मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता। नंतर तुम्ही वस्त्रगाळ करा,
तर या ठिकाणी मी हे गिरणीमध्ये तयार करून घेतले। तुम्ही बघू शकता छान असे बारीक दळून भेटलेत। शक्यतो तुम्ही गिरणीमधूनच दळून आणा। त्यानंतर या ठिकाणी मी 2 चमचे सॅलरेक घेतले होते। त्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे। आपल्याला 2 चमचेसाठी 1 कप पाणी लागतंच, कारण की आपल्याला यामध्ये सर्व डाळी घातल्या आहे म्हणून हे जरा दाटसर होतं, त्यामुळे आपल्याला 1 कपपेक्षाही जरा जास्तही लागू शकतं। तर या ठिकाणी मी आता पहिल्यांदा 1 कप पाणी घातले। ते छान असे आपण मिक्स करून घेऊ, त्याचे गुठळ्या पूर्णपणे मोडून घेऊ। आता या ठिकाणी पूर्णपणे मी सॅरेलेकच्या गुठळ्या मोडून घेतल्या आहे। आता मी मंद गॅसवर हे सॅरेलेक अशा पद्धतीने शिजवून घेते। आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि छान असे मिक्स करून घेऊ। सॅरेलेक शिजवत असताना आपल्याला ते सॅरेलेक एकसारखे हलवत राहायचे, नाहीतर आपल्याला त्यात सॅरेलेक्समध्ये गाठी व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे आपल्याला मंद गॅसवर हे सॅरेलेक्स तयार करायचे आहे। आता मी मंद गॅसवर म्हणजेच 5 ते 10 मिनिट हे सॅरेलेक्स चांगले शिजवून घेतले। थोडी मला घट्ट वाटते, त्यामुळे मी थोडे अर्धा कप आणखीन पाणी याच्यात ॲड करते। पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता सॅरेलेक्स छान असे दाटसर झाले। अशाच प्रकारे अतिशय पौष्टिक होममेड सॅरेलेक तयार झाले आहे। हे बाळाच्या वजन वाढीसाठी, बाळ छान गुटगुटीत बनेल यासाठी अतिशय उपयुक्त आहे। आता आपण यामध्ये मीठ, गूळ किंवा हळद, एखादे फळ घालून याच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो। तर अशाच सर्व टिप्स वापरून तुम्ही हे सॅरेलेक्स तयार केले तर तुमचे पण बाळ छान गुटगुटीत होईल। तर पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त आणि पौष्टिक रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।